क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. पारधी खूप जालीम आहे. तो तिला पळू देणार नाही. तो तिला आपल्या खास पिंजऱ्यात घेऊन गेलाय खेळण्याकरता. आम्ही तुझे काही पालन वालन नाही केले. हे तर आमच्या सिनियर ऑफिसर कडनं चूक झाली होती, ज्याने तुझ्या क्रांतिकारी आई बापांना मारलं होतं. सोम माझ्या मित्रा, आम्हाला आपल्या पकडलं जाण्याचं दुःख नाही आहे. दुःख तर या गोष्टीचं आहे की आपण विजया दीदीला नाही वाचवू शकलो, आणि आता त्या जालिमांनी तिला पण पकडलंय. खुदा जाने ते तिच्यावर काय अत्याचार करतील. त्यांनी केवळ विजया दीदींना नाही पकडलं, त्यांनी दीदींच्या आईला पण उचलून नेलंय. आता यांना विचारा की त्या बिचारीचा यात काय दोष होता. कोणाला विचारायचे सोम? या जालिमांकरता गुन्हेगार आणि बेगुन्हेगार एक समान आहे. त्यांना काही नाही फरक पडत. या इंग्रजांकरता तर आम्ही नेहमीच गुन्हेगार असणार आहोत. आणि तू ज्यांच्याबद्दल बोलतोयस ना, त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा हा आहे की त्या विजया दीदींच्या वालदा आहेत. त्यांच्या आई आहेत त्या. रतन सिंग, रतन सिंग, तू ठीक आहेस ना? हबीब भैया, सोमदत्त, तू? देवाची कृपा आहे की आपण सगळे एक साथ आहोत. आता हे जेल नाही वाटणार. हे जेल नाही वाटणार. ते सगळं ठीक आहे रतन, पण तू कसा काय पकडला गेलास? काही लोक आमचे सहयोगी आहेत, तर काही लोक आमचे विरोधी पण आहेत ना. पण दुःख या गोष्टीचं आहे की ते विरोध करणारे, ते विरोधी कोणी दुसरे नाहीत, जेव्हा की ते आपलेच हिंदुस्थानी भाई आहेत. हे भाई या नावाला कलंकित केलंय. शेवटी भाऊ तर भाऊच असतो ना. जर कधी कोणी भाऊ नालायक निघतो तर त्याच्याशी नातं तर नाही तोडता येत ना.
नाही होणार तुला, काही नाही होणार तुला. विजय, डोळे बंद नको करूस. विजय, विजय, काही नाही होणार तुला. हे तू काय सांगतोयस रतन? विजया दिदीला कुठल्या गुप्त जागी ठेवलं जाते? पण का? हो अभिप भैया, तो अड्डा दुसरा कोणता नाही, त्या सुपरिटेंडेंटचा गुप्त बंगला आहे. सुप्रिटेंडेंटच्या घरी घेऊन जायची काय गरज होती? कुठे तो काही बळजबरी अत्याचार तर करत नाहीये? हो सोमदत्त, अशी बळजबरी ज्याने मानवतेचा थरकाप होईल. भारतीय नारी शर्मेने पाणी पाणी होऊन जाईल. तुला रतन, तुला म्हणायचं काय आहे? अबे भैया, ते घर सुपरिटेंडेंटच्या अय्याशीचा अड्डा आहे. हे खुदा, तुला हे म्हणायचंय की? होय सोमदत्त, माझ्या म्हणण्याचा तोच अर्थ आहे जो तू समजतोयस. सुपरिटेंडेंट तिथे भयंकर अत्याचार करतो. त्याच्या वासना पूर्ण करण्याकरता तिकडे भारतीय नारी कैद्यांना सुद्धा बळी दिलं जातं. या खुदा, जर तुझ्या बोलण्यात सच्चाई असेल तर हा फार मोठा गुन्हा आहे. आपल्या भारतीय आया बहिणींकरता ही मृत्यूपेक्षा पण मोठी सजा आहे. म्हणजे विजया दीदीवर तिथे यासाठी? हो सोमदत्त, विजया दीदीचा प्राणच नाही तर तिची इब्रत पण खतऱ्यात आहे. रतन, तू अभय भाईजानला याबद्दल सांगितलं आहेस का? हो भैया, त्यांना विजयाबद्दल सांगितलंय मी, पण मी वस्तीबद्दल त्यांना जास्त नाही सांगू शकलो, कारण सुपरिटेंडेंटची खास माणसं सुद्धा त्या गुप्त अड्ड्याबद्दल नाही जाणत. अभय भैयांकरता तर त्या वस्तीचा छडाच खूप आहे. सुपरिटेंडेंटच्या अड्ड्याचा पत्ता तर ते शोधूनच काढते. पण मला अशी भीती वाटते की कुठे उशीर नको व्हायला. उशीर तर आता झालाय रतन सिंग, उशीर तर झालाय. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, एका अबलेची हाय त्याची जिंदगी बर्बाद करेल त्याची पूर्ण जिंदगी. आज जर आम्ही जेलमध्ये नसतो तर आज तो जिवंत असता, नाही तर मी. अरे सोम, आपली सगळ्यात मोठी मजबुरी तर हीच तर आपली सगळ्यात मोठी मजबुरी आहे. आपण नेहमी जर तर मध्ये घुटमळत राहतो, स्वतःला कोसत राहतो. काही करू शकत नाही, आपण काही करू शकत नाही. हॅलो, पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनचा बच्चा, केव्हापासून फोन वाजतोय? फोन का नाही उचलला तू? आय एम सॉरी. हु आर यू? कोण बोलताय? तुझा फादर. आमचा फादर? अरे, आमच्या आईने तर सांगितलं की आमचा डॅड मेलाय. मग आमच्या आईने हे दुसरं लग्न कधी केलं? यू फूल, ड्रिंक करून बसलायस काय? आमचा व्हॉइस नाही ओळखत तू? आम्ही सुपरिटेंडेंट बोलतो आहोत. सर, तुम्ही इतकी रात्र झाली, तुम्ही अजून झोपला नाही?
सर 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 आज आमच्याकरता चांगला दिवस आहे. आजच्या दिवशी तुझ्या मदरचं लग्न झालं होतं काय? मला नाही माहित सर, मी त्यांच्या लग्नाला नव्हतो. नॉनसेन्स. तर मग आजचा दिवस का चांगला आहे हे सांग. सर आज आमच्याकरता खूप चांगली बातमी आहे. तो क्रांतिकारी दूत रतन सिंग पकडला गेलाय. फाड मध्ये गेला रतन सिंग. पूर्ण फोर्स घेऊन आमच्या अड्ड्यावर या. सर आम्ही काही समजलो नाही. इतक्या रात्री. शट अप जेम्स. जे सांगितलं ते कर. लवकर इकडे ये. सर सर तुम्ही लोक इथेच उभे राहा. आमच्या गैरमौजूदगीमध्ये कोणताही पाखरू इथे फिरकला नाही पाहिजे. नाही फिरकणार साहेब. काय नाही फिरकणार? पाखरू फिरकणार नाही साहेब. बिलकुल. बी केअरफुल. झोपायचं नाही. ठीकपणे ड्युटी करायची. अंडरस्टँड? ठीक आहे सर. सर सगळे शिपाई जमा झालेत. गुड. व्हेरी गुड. आम्ही जात आहोत. तुम्ही सर्वांनी कडक ड्युटी करायची जसं आम्ही सांगितलं. जी साहेब. घुबडासारखे अजूनपर्यंत का जागे आहात? का जागण्यावर पण पाबंदी आहे का? यू शट अप. जास्त जीभ वळवळते तुझी. परत आल्यावर तुझी खबर घेईन. चला. जरूर फिरंगी. तुम्ही पण तोच विचार करताय जो मी करतोय? नक्कीच. सोम, माझ्या माहितीप्रमाणे आता पोलीस चौकीत एवढेच शिपाई आहेत जेवढे दिसतायत. मी समजलो तुम्ही दोघं काय विचार करताय. हेच ना की आपण यांना सहज मारू शकतो. हो, पण खात्मा कसा करायचा हाच विचार करतोय मी. या खुदा! अबे भैया, या खुदा! अबे भैया, पोटात! ए कशाला गोकलतोय? खूप जोरात दुखतंय पोटात साहेब. असं वाटतंय पोट फुटून जायला. पोट फुलताय म्हणजे हे कसलं दुखणं आहे? जन्मापासून आहे साहेब. पैदाइशी आहे. ओ मी समजलो. अचानक आहे. याला माझा जीव जातोय. माझी कोणीतरी मदत करा साहेब. काहीतरी करा. अहो काहीतरी करा. काय करू? आरती ओवाळू का तुमची पूजा करू? साहेब. काही करा. काही औषध द्या, नाहीतर हा मरेल.
हे काय हॉस्पिटल वाटलं तुम्हाला? पोलीस चौकी आहे ही. आणि इथे औषधं नाही मिळत, दंडे मिळतात. पाहिजे का? अरे काय नाही तर ते द्या सरकार, इथे जीव जायची वेळ आली काय करायचं आता? अरे मरू दे ना. अरे हा मेला तर साहेब आम्हाला मारून टाकतील. रणभेरीपर्यंत पोचायचा हाच तर एक धागा आहे. तर मग आता काय करायचं? जवळच्या वैद्याकडे घेऊन जाऊया. इतक्या रात्री वैद्य कुठून सापडणार? अरे घरी तर जात आहोत. झोपला असेल, जाऊन उठवू त्याला. चला टाळा उघडा. ठीक आहे, घेऊन चलू. उघडा टाळा. ठीक आहे खोलतो. आई खूप दुखतंय पोटात. अभी रतन चला चला. तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचार पण नाही करू शकत. तुला जर काय झालं ना तर मी तर काय करशील? एकेका इंग्रजाला मारून टाकशील, संपूर्ण जगाला आग लावून टाकशील. विजया 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 रणवीर, रणवीर, विजया काय झालं? रणवीर. काय झालं विजया? विजया 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 खूप दुखतंय का? हा? विजया नाही रणवीर, नाही. या वेदनांचा मला इतका त्रास होत नाहीये तितका त्रास मला तुला या अवस्थेत पाहून होतोय. रणवीर, एका मरणाच्या दारात उभे असलेल्या नाही व्यक्ती. विजया, असं नको बोलू. असं नको बोलू विजया. काही नाही होणार तुला, काही नाही होणार तुला विजया. विजया विजया तू माझा जीव आहेस, माझं जीवन आहेस तू. तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना पण नाही करू शकत मी. तुला जर काही झालं ना विजय तर मी तर काय करशील? एका इंग्रजाला मारून टाकशील हा? की या संपूर्ण जगाला आग लावून टाकशील? पण हे लक्षात ठेव रणवीर, की या संपूर्ण जगात आपला देश सुद्धा येतो. तो देश ज्याला स्वतंत्र करण्याचा प्रण घेतलाय आपण, ते स्वप्न आपल्याला साकारायचंय. बिलकुल साकार होईल विजया. बिलकुल साकार होईल विजया. बघशील तू विजया. रणवीर, भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न तू उघड्या डोळ्यांनी बघशील विजया. खरं सांगतोय मी, खरं सांगतोय. काही नाही होणार तुला विजया, काही नाही होणार तुला. तुझं बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं. आपला देश स्वतंत्र होईल. रणवीर, तो दिवस येईल जेव्हा आपल्या देशात भारत मातेचा झेंडा फडकेल आणि आकाश तिन्ही रंगांनी उजळून जाईल. हो ना रणवीर? हा विजया. हो ना? तिन्ही रंगांनी तिरंग्याने विजया, तिरंग्याने. तू बघशील विजया, तुला सांगतो विजया, त्या तिन्ही रंगांशिवाय दुसरा कुठलाच रंग नसेल. दुसरा कुठलाही रंग नसणार विजया. फक्त ते तीन रंग. हो रणवीर, आणखी काय होईल? काय होईल सांग ना. आणि विजया, आणि कोणी गुलाम नसेल विजया. कोणी गुलाम नसेल. सगळीकडे आनंद असेल विजया. आणि हे तू बघशील विजया. विजया, 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 विजया.
विजया विजया हा? विजया काय झालं विजया विजया काय नाही होणार तुला विजया विजया नाही रणवीर मी 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 तुझ्या जवळच आहे रणवीर. हा विजया हा आणि आणि नेहमी माझ्या बरोबरच राहशील तू विजया माझी साथ देशील तू तुला काही नाही होणार तुला मी तुला घेऊन जातो नाही नाही रणवीर विजय? माझ्याकडे जास्त वेळ नाहीये माझ्या जवळच राहा नको जाऊस. विजय असं बोलू नकोस विजय नको असं अभद्र बोलू विजया तू असं बोललीस की माझ्या हृदयात बोचतं विजया नाही रणवीर मी असं नाही बोलणार कधी रणवीर. विजय रणवीर माझ्या मनात एक गोष्ट आहे जी मला तुला सांगायची होती नाहीतर मी कधीच नाही सांगू शकणार. बोल विजय बोल. रणवीर देश स्वतंत्र होण्यासोबतच माझं आणखीन एक स्वप्न आहे. काय स्वप्न आहे विजय काय स्वप्न आहे मला सांग मी तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन विजय बोल. रणवीर मला तुझी हा विजय बोल विजय तुझी नवरी बनायचं. रणवीर मला माहितीये देश स्वतंत्र होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल पण माझं हे स्वप्नच राहिलं. नाही विजय तुझं हे स्वप्न मी आत्ता पूर्ण करेन या क्षणी आत्ता पूर्ण करेन विजय आत्ताच्या आत्ता पूर्ण करेन. कसं? या क्षणी पूर्ण करेन. रणवीर मी सौभाग्यवती झाले तुझी नवरी झाले मी आणि भारत मातेचा आशीर्वाद सुद्धा मला मिळाला. माझ्यापेक्षा भाग्यवान कोणीच नाहीये रणवीर. कोणीच नाही. भारत मातेचा आशीर्वाद तर
विजया, 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 विजया. हेच सांगितलं होतं श्रीकृष्णाने अर्जुनाला की पापाच्या विरुद्ध खडग उचलणं आवश्यक आहे. जॅक्सनने दगा देऊन विजया दिदीला मारलाय भेकडासारखं, पण आम्ही असं नाही करणार गुरुदेव. आम्ही त्याला वाघासारखं आव्हान देऊ आणि भर बाजारात मारू. विजया दीदी, विजया दीदी,
मला तर वाटतं की आपण पूर्ण शक्तीनिशी एक आंदोलन केलं तर आपला विजय सुनिश्चित आहे. निश्चितच सुनिश्चित आहे. पण आम्हाला याकरता खूप तयारी करावी लागेल. संपूर्ण एकता, एकाग्रता आणि सुदृढ योजनांची आवश्यकता असणार आहे. मग आपण करू ना. ईश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे, आपल्याला हिंमत दिली आहे आणि त्याही पेक्षा जास्त आपल्याकडे बापूंचा आशीर्वाद आहे, त्यांच्या नीती आहेत, त्यांचा आदर्श आहे. भाईजान, तुम्ही आणि सरदार विजया दीदीच्या सुरक्षेकरता बेफिकीर राहा. मी आणि सोमदत्त तिथे जाऊ आणि पूर्ण निगराणी करू. तुम्ही बिलकुल निश्चिंत राहा. आम्ही वायदा करतो की त्यांच्यावर जराही आच नाही येऊ देणार. विजय, मी एकटा असतो तर मला काही भीती नसते, पण तू माझ्या बरोबर होतीस ना, म्हणून मी तुझ्याकरता घाबरत होतो. तुला कोणी ओळखलं तर किंवा तुझ्यावर कोणतं संकट आलं तर. रणवीर, तू इतकी काळजी करतोस माझी? विजया माझ्या सगळ्यात चांगल्या मित्र बनारसीची बहीण आहे आणि मी त्याला शब्द दिलाय, जरी माझा जीव जरी गेला तरी विजयाला काही होऊ देणार नाही मी. मला गर्व आहे विजयावर. तू गेली नाहीस, अमर झालीयस. हे सांगितलं होतं श्रीकृष्णाने अर्जुनाला की पापाच्या विरुद्ध खडग उचलणं आवश्यक आहे. आम्ही सगळेच सत्याची लढाई लढत आहोत आणि जो यात वीर गती प्राप्त करतो तोच मोक्ष प्राप्त करतो. तो स्वर्गात जातो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. निस्संदेह विजयाने श्रीकृष्णाच्या कथनानुसार आपल्या प्राणांची आहुती देऊन आम्हाला हा संदेश दिला आहे की आपण आपल्या प्राणांची पर्वा न करता आपल्या सर्व शक्तीनिशी इंग्रजांचा सामना करूया आणि आपल्या अधिकारांना प्राप्त करूया. आम्ही झगडून अधिकार प्राप्त करू, पण सुप्रिटेंडेंट आणि जॅक्सनवर विजया दीदीचा बदला घेऊ. गुरुजी, जॅक्सनने विजया दीदीला धोक्याने मारलं फेकडासारखं, पण आम्ही असं नाही करणार गुरुजी. त्याला वाघासारखं आव्हान देऊ आणि भर बाजारात मारू, खुदा कसम. असंच होईल हबीबुल्ला. आता लढाई आरपारचीच होईल. एक तर ते राहतील, नाही तर आम्ही. गोपी सिंग, आता आमचा माणूस नाही राहिला. तो क्रांतिकार्यांना सामील झाला आहे. बनारसी, इतकी मोठी घटना घडली आणि सरदारांचा काही पत्ताच नाही. आता काय बोलायचं, आम्ही पण तोच विचार करतोय. पण मला असं वाटतंय की हे सरदारांना माहीतच नाहीये. माहीत असतं तर भूकंप झाला असता. पराडकरजी, हे सज्जन सिंग कुठे दिसत नाहीये. कोणत्या मोहिमेवर गेलेत का? ते अवश्य कोणत्या विशेष कार्यात गुंतले असतील. पण विजयापेक्षा महत्वपूर्ण काय असू शकतं?
दुर्गाप्रसादजी, विजया केवळ आमच्या रणभेरीची सदस्य नव्हती, ती गरम दलाची पण एक जोरकस शिपाई होती. सरदार तिला आपली पुत्री समजत होते, पण त्यांच्याकरता त्यांचं मिशन प्रथम आणि नाती नंतर येतात. नाही पराडकरजी, जेवढं मला लक्षात आहे, सज्जन सिंगजी आपल्या माणसांना मोठमोठ्या धाडसी मिशनवर पाठवत होते, तर तेवढीच त्यांची चिंता पण ते करत असतात. मला तर हे भय आहे की मामला काही दुसराच आहे. आम्ही तुमचं भय दूर करतो. आजोबा, इकडे ये. काय गुरुजी? सरदार कुठे आहेत? तेच तर मुश्किल आहे. एका तासाचं सांगून गेले होते, 4 तास झाले अजूनपर्यंत नाही आले. कुठे जायचं सांगून गेले होते? इथेच त्रिलोचन महादेवाच्या देवळात. काय काय सांगतोयस तू आजोबा? त्रिलोचन महादेव? पण ते तर तिथे नाही आहेत. हे तू कसं काय सांगू शकतोस हबीब? गुरुजी, थोड्या वेळापूर्वी माझी मुलाखत खडक सिंगशी झाली होती. विजया दिदीची बातमी ऐकून तो तर कोलमडूनच गेला. पण गुरुजी, त्याने सरदारांबद्दल काही वार्ता नाही केली. सरदार त्रिलोचन महादेवाला जातील आणि ते खडक सिंगला माहीत नसेल, हे शक्य नाही. विजयाताईच्या वीरमरणाची खबर ऐकून तर ते पाताळातून सुद्धा येतील. सज्जन सिंग जर त्रिलोचन महादेवांच्या देवळात नाही गेले तर मग कुठे गेले? तुम्ही सगळे उल्लूचे पठ्ठे आहात, गाढव आहात, बेवकूफ आहात. जेव्हा तुम्हा लोकांच्या इथे माइंडच नाही आहे, तर त्याचा यूज कशासाठी करता? आम्ही विचारतोय की जेव्हा तुला वॉच करायला सांगितलं, तर मग तू विजयाला का मारला? सर, ती मुलगी पळून जात होती आणि तो अभय. मग तुला अभयला मारायला पाहिजे होतं. विजयाला मारायची काय जरूरत होती? सर, मी त्याला पण मारणारच होतो, पण सर, याने कोणतं नवं काम केलं? मिस्टर जॅक्सन कडून तर अशा चुका नेहमीच होत असतात. अच्छा, तुझं डोकं तर खूप चांगलं चालतं. हं? जर चांगलं चालतं तर तुझ्या चौकीतनं ते 3 कैदी कसे फरार झाले होते? काय नाव होतं त्यांचं? काय नाव होतं? सर, हबीबुल्ला, सोमदत्त आणि रतन सिंग. येस. सर, रतन सिंगला तर आमच्या खबरीकडून गिरफ्तार केलं होतं. सर, आता तर ते लोक खूप ताकदवर झाले असतील. आता ते लवकर हाती नाही लागायचे. अरे, त्यांचा बाप पण आमच्या हाती लागेल. यावेळी जर तो हातात गावला तर सरळ हजारीबागच्या जेलमध्ये जाईल, जिथनं कोणताही कैदी परत जाऊ शकत नाही. गोपी सिंग, आता आमचा माणूस नाही राहिला. तो क्रांतिकार्यांना सामील झाला आहे. ठीक आहे सर, गोपी सिंग ना त्या तिघांशी परिचित आहे. आम्ही गोपी सिंगला ना त्यांच्या मागावर लावून टाकू. गोपी सिंग, आता आमचा माणूस नाही राहिला. तो क्रांतिकार्यांना सामील झाला आहे.
आता तो आमच्यासाठी तेवढाच मोठा अपराधी आहे जेवढा अभय आणि त्याचे बाकीचे साथी आहेत. पण सर, यावर विश्वास नाही बसत की गोपी सिंग असं करेल. सर, तो तर खूप विश्वासपात्र आणि इमानदार माणूस आहे. सर, तुम्हाला कोणीतरी ना चुकीची खबर दिली. आम्ही जे सांगतो आहोत ते खरं सांगत आहोत. नाही सर, तुमची काहीतरी गफलत झाली. उल्लूचा पठ्ठा. आम्ही जे सांगत आहोत ते काय खोटं सांगतोय? ठीक आहे सर, आता तुम्ही सांगत आहात तर खरंच सांगत असाल. पण सर, गोपी सिंगच्या जाण्याने आमचा एक हात कापला गेलाय सर. तर जाऊन लाकडाचा हात लावून घ्या आणि शोधून त्याला आमच्याकडे घेऊन या. तुला इतका पैसा मिळेल की 3 जनरेशन्स पर्यंत बसून आरामात खाऊ शकतोस तू. समजलास? ठीक आहे सर, आम्ही आजपासूनच गोपी सिंगच्या मागावर लागतो. गुड, व्हेरी गुड. विजयासारखी साहसी आणि विश्वसनीय साथी आता आम्हाला नाही मिळणार विश्वनाथजी. त्या सैतानांनी तिच्याशी जनावरांसारखी वागणूक केली. तिला मारलं, झोडलं, भयंकर यातना दिल्या तिला. तिच्या इब्रतीवर हमला केला. पण त्या बहादूर मुलीने हार नाही मानली आणि आपल्या अब्रूचं रक्षण केलं आणि रणभेरीचं रहस्यही उजागर नाही केलं. खरं तेच बोलत आहात पराडकरजी. आम्ही तिच्या धाडसाचं जेवढं कौतुक करू ते थोडंच आहे. तिने आपला जीव दिला पण आपलं रहस्य नाही कळू दिलं. हो, जर ती कोलमडली असती तर रणभेरी कधी छापता आली नसती. पण धन्य आहे ती वीरांगना जिने आपले प्राण त्यागणं उचित समजलं पण रणभेरीचं रहस्य बाहेर नाही येऊ दिलं. आम्ही तिला कोटी कोटी नमन करतो. प्रणाम गुरुजी, प्रणाम. मी बस हेच विचारायला आलो होतो की सरदार सज्जन सिंग यांच्याबद्दल काही कळलंय का? आम्हाला जरी काही कळलं तरी ते तुला का सांगायचं? तुझ्यावर कसा विश्वास ठेवणार आम्ही? सरदार सज्जन सिंगांना शोधायचं काम तुम्ही माझ्यावर सोपवा. मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की या इंग्रजांचा उंट करवट केव्हा बदलतो. हा गोपी सिंग आहे ना, जाम हुशार आहे. आपल्या काम करण्याच्या पद्धती चांगल्या माहिती आहेत त्याला. त्याला पकडण्याकरता कोणता दुसरा प्लॅन करावा लागणार. गुरुजी, अभय भाईजान आपल्या खोलीमध्ये नाही आहेत. अभय खोलीमध्ये नाहीये म्हणजे? मी तुला सांगितलं होतं ना की त्याला एकटं नाही सोडायचं. मग का सोडलं त्याला एकटं? खुदा कसम आम्ही व्यवस्थित निगराणी करत होतो पण माहित नाही कशी काय चूक झाली.